संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झालाय। रात्री एका सार्वजनिक कार्यक्रमात एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला। आमदार खताळ यांच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत हल्लेखोर तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे। या घटनेनंतर आमदार समर्थकांनी मोठी गर्दी केल्यानं संगमनेरमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता। या हल्ल्याचा राजकीय स्तरातून निषेध व्यक्त होत आहे। आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्यानंतर संगमनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या हल्ल्याच्या निषेधार्थ आज खताळ समर्थकांनी मोठा मोर्चा काढत आंदोलन केलं। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः संगमनेरमध्ये येत या आंदोलनात सहभाग घेतला होता। या मोर्चानंतर समर्थकांच्या सभेमध्ये विखे पाटील यांनी पोलिसांना हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत। या घटनेमुळे संगमनेरमधील सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। अकोले तालुक्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे। पशुधन विभागाने शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। सध्या तालुक्यात 20 पेक्षा जास्त जनावरांना लागण झाली आहे। त्यापैकी 13 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत। मात्र याचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्यामुळे लंपीची कोणतीही लक्षणं आढळल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन पशुधन अधिकाऱ्यांनी केलं आहे। अकोले शहरात नावलौकिक असलेल्या सह्याद्रीचा राजा गणपती उत्सवात यंदा अकोले आयडॉल या 7 दिवसांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या निमित्तानं बाजीराव शेठ दराडे यांनी तालुक्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कलाकारांना आणि गायकांना एक नवीन व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून स्पर्धक येत असून अकोलेकरांसाठी ही एक नवीन पर्वणीच ठरली आहे। गणपती उत्सवात कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणारा हा अकोले तालुक्यातला एक स्तुत्य उपक्रम ठरत आहे। अकोले तालुक्यातील अगस्ती विद्यालयामध्ये सामाजिक जाणीव आणि समाजसेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली आहे। याच उद्देशाने क्लबने शाळेच्या वरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला। या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगणे, त्यांच्यात निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणे हा होता। अकोले येथील वसुंधरा अकॅडमी शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती बनवून एक अनोखा संदेश दिला आहे। 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा वापर करून बाप्पांची आकर्षक मूर्ती तयार केली। या उपक्रमांमधून त्यांनी जलसंवर्धन आणि झाडे लावण्याचा संदेश दिला। प्राचार्य डॉक्टर जयश्री देशमुख यांच्यासह संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि सामाजिक जाणीव निर्माण होण्याची मदत निर्माण होणार आहे। सर्व तीर्थ टाकेत येथे दर्शनासाठी येणाऱ्या पिकअपला गाडीला भीषण अपघात झालाय। रस्त्यावरील चिखलातून गाडी घसरत जाऊन रस्त्याच्या खाली पलटी झाली आहे। या अपघातात पिकअपमधील 10 ते 12 महिला जखमी झाल्या असून मालेगावहून ऋषीपंचमी निमित्त दर्शनासाठी या महिला आल्या होत्या अशी माहिती आहे। जखमींना पुढील उपचारासाठी सर्व तीर्थ टाकेत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। मनोहरपूरमध्ये आज अनेक विकास कामांचा शुभारंभ झाला। गावातील नूतन बस थांब्याचे उद्घाटन आणि मुक्ताई मंदिर ते हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या हस्ते आज पार पडले। कोल्हारघोटी रस्त्यावर असलेल्या बस थांब्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर रस्त्याच्या कामामुळे गावकऱ्यांची मोठी सोय होणार आहे। या विकास कामांमुळे गावकऱ्यांनी आमदार लामटे यांचं स्वागत केलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलक एकत्र आले आहेत। यामुळे मुंबईत जाम झाली असून मुंबईत बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला आहे। मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय, नाहीतर सरकार उलथवून टाकेल असा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे। संगमनेर शहरात आज दुपारी मुसळधार पावसानं हजेरी लावली, तर दुसरीकडे अकोले तालुक्यातील काही भागांतही हलक्या ते मध्यम सरीचा पाऊस कोसळला। पुढील 24 तासात दोन्ही तालुक्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे।